ठीक आहे. तर नेक्स्ट आपण या ठिकाणी सॉल्युशनमधून जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये जे काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, ज्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण त्या बघितल्यात किंवा आपण ते थोडक्यात आपण डिस्कशन त्या ठिकाणी केलंय. आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय हे पण बघितलंय. त्या डेफिनेशन काय आहे? द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन विच डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स इन अ सॉल्युशन अँड नॉट ऑन देअर नेचर इज कॉल्ड ॲज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि जे सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे आपण तेही बघितलेले होते, कोणकोणते प्रॉपर्टीज आहेत ते. त्या ठिकाणी फर्स्ट समजा जे आहे ती कोणती आहे? वेपर प्रेशर लोअरिंग वाली आहे. मग वेपर प्रेशर लोअरिंग थोडक्यात काय की जो वेपर प्रेशर आहे तो लो का होतोय, कमी का होतोय? तर हे बघूया आपण डायग्रामॅटिक. समजा की समजा ठीक. आणि समजा ह्याच्यामध्ये ठीक आहे. समजा या ठिकाणी दोन कंडिशन आहेत. आपण बघतोय वेपर प्रेशर लोअरिंग. मग समजा या केसेसमध्ये या ठिकाणी जे काही बिकर आहे या बिकरमध्ये फक्त आणि फक्त प्युअर सॉल्व्हंट आहे. की समजा हे जे आहे ते काय आहे? प्युअर सॉल्व्हंट आहे. प्युअर सॉल्व्हंट. आणि हे जे आहे समजा हे जे आहे ह्याच्यामध्ये या ठिकाणी सॉल्व्हंट आहे आणि हे जे समजा आहे या ठिकाणी काय आहेत? जे काही पार्टिकल्स आहेत ते कोणाचे आहेत? सॉल्यूटचे आहेत. दॅट इज अ नॉन व्होलाटाईल सॉल्यूट. सॉल्यूट तर आहे, हे काय आहे? सॉल्यूट, पण कोणतं आहे? नॉन व्होलाटाईल. आता नॉन व्होलाटाईल म्हणजे काय? की ज्याचं समजा कन्व्हर्जन वेपरमध्ये होत नाही त्याला आपण काय सांगतोय? नॉन व्होलाटाईल सॉल्यूट सांगतोय. ठीक आहे. सो या ठिकाणी जर समजा मी हे जे आहे की समजा हे प्युअर सॉल्व्हंट आहे, ह्याला समजा मी समजा हीट केलं किंवा बॉईल केलं किंवा समजा हे असंच ठेवलं तर हे जे आहे ह्याच्यापासून इझिली या ठिकाणी वेपर तयार होईल. आणि जे काही वेपर तयार होईल या ठिकाणी खूप जास्त वेपर या ठिकाणी तयार होईल. कारण या ठिकाणी जो काही अडथळा या ठिकाणी काहीच अडथळा नाही. आणि या ठिकाणी आपण बघायला गेलं तर सॉल्व्हंट आहे आणि सॉल्व्हंटमध्ये काय आहे? नॉन व्होलाटाईल सॉलिड. म्हणजे थोडासा डिस्टर्बन्स या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी जे काही वेपर तयार होईल ती वेपर या ठिकाणी कमी तयार होईल. आता हे असं का होतंय की जर समजा रोड आहे, डांबरिंग रोड आहे, आणि एक समजा आहे खड्डेवाला रोड आहे. एक समजा आहे डांबरिंग रोड आणि एक समजा आहे खड्डेवाला रोड आहे. आणि मला समजा 1 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं आहे. मला 1 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं आहे आणि मी समजा बाईकने ट्रॅव्हल करतोय. माझं समजा डांबरिंग रोड असेल, मी त्याच्याने ट्रॅव्हल करत असेल तर समजा 1 किलोमीटर डिस्टन्स आहे ते मी त्या ठिकाणी समजा 10 मिनिटामध्ये कव्हर करेन. ते समजा मी 10 मिनिट्स मी त्या ठिकाणी कव्हर करेन. आणि जे समजा खड्डेवाला रोड असेल, मी तेव्हा बाईकने त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय आणि जे काही 1 किलोमीटर डिस्टन्स आहे ते मला कव्हर करायला या ठिकाणी समजा 20 मिनिटं लागतील. हे असं का होतंय? कारण की या ठिकाणी डिस्टर्बन्स काहीच नाहीये, एकदम सेफ आहे, मी त्या ठिकाणी आरामात जाऊ शकतो, त्यामुळे डिस्टर्बन्स नाहीये. पण जो खड्डेवाला रोड आहे ह्या ठिकाणी काय आहेत? जे खड्डे आहेत ते काय आहे? डिस्टर्बन्स त्या ठिकाणी क्रिएट करतील. आणि जे मला समजा 1 किलोमीटर डिस्टन्स आहे ते कव्हर करायला या ठिकाणी मला 20 मिनिटं लागतील. आणि चांगला रोड आहे त्या ठिकाणी मला 1 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायला मग त्या ठिकाणी फक्त 10 मिनिटं लागतील. सो हा जो कन्सेप्ट आहे तो या ठिकाणी लागू होतोय की इथे डिस्टर्बन्स काहीच नाहीये. मग जसं डिस्टर्बन्स या ठिकाणी काहीच नसेल, जे काही वेपर आहे ते या ठिकाणी खूप जास्त तयार होईल. आणि जर समजा वेपर जास्त तयार झाले तर त्या ठिकाणी जो वेपर प्रेशर असेल तो पण कसा असेल? त्या ठिकाणी जास्त असेल. जो वेपर प्रेशर असेल तो या ठिकाणी काय असेल? जास्त असेल. तो समजा या ठिकाणी किती आपण पकडूया की 400 आहे. जो वेपर प्रेशर आहे सध्या या ठिकाणी काय आहे? खूप जास्त वेपर प्रेशर आहे. तो समजा किती आहे? 412 या ठिकाणी आहे.
आणि या ठिकाणी काय आहे की जे काही वेपरमध्ये कन्व्हर्जन आहे ते कमी या ठिकाणी होईल, कारण की डिस्टर्बन्स काय आहे की या ठिकाणी सॉल्यूट आहे आणि सॉल्यूट पण कोणतं आहे, नॉन व्होलाटाईल सॉल्यूट आहे. सो ह्याच्या या ठिकाणी जे काही वेपर आहे त्या ठिकाणी वेपर कमी तयार होईल आणि जसं वेपर कमी तयार झाला तो जो काही वेपर प्रेशर असेल तो कसा असेल, त्या ठिकाणी कमी वेपर प्रेशर असेल. सो या केसेसमध्ये जो काही वेपर प्रेशर आहे तो या ठिकाणी काय आहे, कमी तयार होतोय आणि तो समजा या ठिकाणी किती असेल, आपण तो 200 बार या ठिकाणी कन्सिडर करूया. मग याच्यावरून सिद्ध काय होतंय की जेव्हा समजा आपण सॉल्व्हंटमध्ये आपण नॉन व्होलाटाईल सॉल्यूट ऍड करतो त्यावेळेस जो काही वेपर प्रेशर आहे तो काय होतोय, कमी होतोय. म्हणजे काय होतंय, वेपर प्रेशरचं लोअरिंग होतंय. आय होप मला कन्सेप्ट समजला असेल. सो ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता जो समजा वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आहे त्याला आपण सांगायचं P1 नॉट. P1 नॉट इज नथिंग बट ए वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. हे कोण आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे आणि प्युअर सॉल्व्हंटचा जो वेपर प्रेशर असेल त्याला आपण काय सांगायचं, P1 नॉट सांगायचं. आणि नेक्स्ट आता समजा मला वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन पाहिजे असेल तर मी त्याला काय सांगेन, P सांगेन, दॅट इज P1 समजा. आता हा जो आहे P1 म्हणजे कोण आहे, वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन आणि तो जर बघायला गेला तो किती आहे, कमी आहे. आता समजा हा जो आहे तो समजा या ठिकाणी किती आहे, जस्ट कन्सिडर की तो समजा किती आहे, 400 आहे. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट किती आहे, 400 बार आहे. आणि या ठिकाणी हा जो आहे तो काय आहे, वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन आहे आणि तो किती आहे समजा 200 बार आहे. या ठिकाणी किती समजा 200 बार आहे. तर या ठिकाणी आपण काय लिहू शकतो की हा जो काही वेपर प्रेशर आहे तो ह्याच्यापेक्षा नक्कीच काय आहे, मोठा आहे. मग हे आपण कसं असं लिहू शकतो, दॅट इज अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ द सॉल्युशन, असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. सो आपण याच्यावर इक्वेशन काय लिहू शकतो, आपल्याला काय समजलंय की या ठिकाणी जो काही वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट आहे, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ द सॉल्युशन, दॅट इज P1. सो आता हे काय आहे, चेंज इन प्रेशर. हे काय आहे, चेंज इन प्रेशर काय सांगते की जो काही वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट आहे तो जास्त आहे कोणापेक्षा, वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन पेक्षा. मग हे काय आपल्याला भेटतंय, चेंज इन प्रेशर. सो डेल P दॅट इज चेंज इन प्रेशर. जास्ती कोण आहे, हा जास्ती आहे. जास्तीमधून काही मायनस होतोय ना, मग जास्त कोण आहे, जो जास्त वेपर प्रेशर असेल तो कोणाचा असेल, सॉल्व्हंटचा, प्युअर सॉल्व्हंट असेल. आणि कमी कोणाचा आहे, वेपर प्रेशर ऑफ द सॉल्युशन, दॅट इज P1. सो नेक्स्ट अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ, राउल्ट्स लॉ काय सांगतोय की the partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to vapor pressure of a pure component multiplied by its mole fraction. Mekon is equal to vapor pressure of a pure component multiplied by its mole fraction. So या ठिकाणी P1 काय असेल, P1 is equal to vapor pressure of a pure component म्हणजे कोण असेल, P1 नॉट multiplied by its mole fraction. या ठिकाणी कोण असेल, X1. हा कोण असेल, वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर कंपोनेंट आणि हा कोण असेल, मॉल फ्रॅक्शन. सो X1 आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट X1 प्लस X2 इज इक्वल टू 1. मला व्हॅल्यू कुणाची पाहिजे, आय वॉन्ट टू व्हॅल्यू फॉर दी X1. मग मी X1 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली, या ठिकाणी मी या ठिकाणी लिहीन X1 इज इक्वल टू 1 मायनस X2, कारण की हा इकडनं प्लस आहे तो तिकडनं गेला तर तो काय होईल, तो मायनस होईल. मग या ठिकाणी जी काही X1 ची जी काही व्हॅल्यू आहे ही वाली ती मी या इक्वेशनमध्ये या ठिकाणी पुटअप करेन. समजा हे जे इक्वेशन आहे, समजा हे इक्वेशन फर्स्ट आणि हे समजा इक्वेशन 2. सो आता ही जी समजा व्हॅल्यू आहे ती मी इक्वेशन 2 मध्ये या ठिकाणी काय करेन, पुटअप करेन. मग मला इक्वेशन 2 काय भेटेल, दॅट इज P1 इज इक्वल टू P1 नॉट आणि X1 ची व्हॅल्यू काय आहे, X1 ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे, 1 मायनस X2. ठीक आहे, काय केलं आपण, P1 इज इक्वल टू आणि P1 नॉट
आणि x1ची व्हॅल्यू काय आहे 1 मायनस x2 1 मायनस x2. सो या ठिकाणी नेक्स्ट आपण लिहू शकतो या ठिकाणी P1 इज इक्वल टू P1 नॉट. आता हा जो आहे तो ह्याला पण मल्टिप्लाय आहे आणि हा जो आहे ह्याला पण मल्टिप्लाय आहे. सो जसं मी ह्याने 1ला सुद्धा मल्टिप्लाय केला तर काय भेटेल मला P1 नॉट. आणि नेक्स्ट कोण आहे मायनस सिम्बॉल आहे मायनस सिम्बॉल आणि ह्याचा मला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग काय येईल P1 नॉट इंटू x2 असं या ठिकाणी आपल्याला भेटलंय. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचंय की समजा थोडंसं ऍडजस्टमेंट करायचंय. हा P1 नॉट आहे आणि हा जो समजा आहे इकडनं काय आहे प्लस मध्ये आहे तो तिकडनं गेला तर काय होईल तो मायनस दॅट इज P. आणि हा जो आहे हा इकडचा भाग आहे तो इकडनं काय आहे मायनस मध्ये आहे. जर समजा हा जो भाग आहे तो इकडनं आला तर तो काय होईल मग प्लस होईल. सो प्लस P1 नॉट x2. जसं आपण थोडंसं ऍडजस्टमेंट केलंय की हा जो आहे मी इकडनं असाच ठेवलं आणि हा जो P1 आहे तो इकडनं प्लस मध्ये होता तो तिकडनं मी नेला तो काय झाला मायनस झाला. आणि हे जे आहे जो इकडनं काय आहे मायनस मध्ये आहे तो जर समजा मी इकडनं आणला तर तो कशामध्ये होईल मग प्लस मध्ये होईल. सो प्लस P1 नॉट x2 दॅट इज प्लस P1 नॉट आणि x2. ठीक आहे आपण इथपर्यंत या ठिकाणी आलोय. आता आपण थोडंसं या ठिकाणी मॉडिफिकेशन करूया की समजा P1 नॉट मायनस P इज इक्वल टू P1 नॉट आणि x2. मग समजा हे जे आहे P1 नॉट मायनस P म्हणजे काय आहे हे वाला बरोबर ना. फ्रॉम द इक्वेशन 1 आपण काय लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 आपण या ठिकाणी असं लिहू शकतो दॅट इज डेल P इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2 बरोबर. सो नेक्स्ट आपण काय करायचं या ठिकाणी आपण एक लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. आता नेक्स्ट काय आहे डेल P आणि इज इक्वल टू आहे हा जो P1 आणि हे x2 आहे दोघांचं जे काही रिलेशन कोणतं आहे मल्टिप्लिकेशन वाला आहे. मग जर समजा हा इकडनं आला तर तो काय होईल मग या ठिकाणी डिवाइड होईल. सो ठीक आहे आपल्याला असं या ठिकाणी भेटलं आणि इकडनं कोण आहे x2. ठीक. पण x2 ची व्हॅल्यू काय आहे समजा हे जे इक्वेशन आपल्याला कोणतं भेटलं या ठिकाणी समजा हे थर्ड आहे. समजा हे जे इक्वेशन आपण या ठिकाणी थर्ड सांगू शकतो. आता या ठिकाणी जी काही x2 ची व्हॅल्यू आहे x2 ची व्हॅल्यू काय आहे n1 प्लस n2 इज इक्वल टू n1. ही समजा व्हॅल्यू आहे तो कोणासाठी आहे x2 साठी आहे. पण जर समजा आपण विचार केला जसं आपण डायग्राम त्या ठिकाणी बघितलेले होते त्याच्यामध्ये जे काही सॉल्व्हंट आहे ते सोल्व त्या ठिकाणी त्याचं वेपरमध्ये कन्वर्जन होऊ शकतं सॉल्व्हंटचं. पण जो सॉल्यूट आहे सॉल्यूट कोण आहे त्या ठिकाणी नॉन व्होलाटाईल सॉल्यूट आहे. मग त्या ठिकाणी जो काही सॉल्यूट आहे तो ॲज इट इज तसाच त्या ठिकाणी टिकून राहील. सो n1 जे असेल ते कोणासाठी असेल एक तुम्हाला मी ट्रिक सांगतोय की समजा जे काही 1 वाला असेल जो n1 आहे तो नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट साठी असेल. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट साठी असेल. कारण की या ठिकाणी लक्षात ठेवायचं इकडे हा 1 आहे आणि इकडे पण कोण येतो या ठिकाणी 1 येतोय. म्हणजे असं आपण लक्षात ठेवायचं 1 वाला असेल ते कोणासाठी असेल सॉल्व्हंट साठी असेल. मग n2 जो आहे n2 कोणासाठी असेल मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट साठी असेल असं आपण लक्षात ठेवायचं. मेन 1 आहे म्हणजे कोणता असेल तो सॉल्व्हंट वाला असेल. सो या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की जे काही n1 आहे ते कोणासाठी असेल नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट असेल आणि n2 कोण असेल नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट असेल. मग सॉल्व्हंट जे आहे ह्याचं इझी त्या ठिकाणी वेपरमध्ये कन्वर्जन होईल आणि ह्याची जी व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी ह्याचं जे प्रॉपोर्शन आहे ते कमी कमी होत जाईल.
आणि जो N2 आहे तो ॲज इट इज तसाच राहील, कारण की जो काही N2 आहे, जो काही सॉल्यूट आहे, तो कोणता आहे? नॉन व्हॉलाटाईल सॉल्यूट आहे आणि त्याचं वेपरमध्ये कन्व्हर्जन होणार नाही. सो या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी जो N1 आहे तो समजा खूप मोठा आहे. कोणापेक्षा? N1 पेक्षा. सो या ठिकाणी आपण लिहू शकतो x2 इज इक्वल टू N2 अपॉन N1. ठीक आहे, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढचं बघूया आपण. नेक्स्ट काय आहे की समजा जे काही जी x2 ची व्हॅल्यू आहे ती काय भेटली आपल्याला? N2 अपॉन N1. बट N2 ची व्हॅल्यू काय आहे? N2 इज इक्वल टू W2 अपॉन M2. आणि N1 ची व्हॅल्यू काय असेल मग? N1 ची व्हॅल्यू काय आहे? W1 अपॉन M1. लक्षात काय ठेवायचं आहे? वुमेन असं लक्षात ठेवा. चला तुम्ही एम आणि डब्ल्यू तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर वुमेन तुम्ही ह्याच्यावर लक्षात ठेवा. डब्ल्यू नंतर मग कोण असेल? एम असेल, असं लक्षात ठेवायचं आपण. ती पण एक ट्रिक आहे. सो आता ही जी N2 आणि N1 ची व्हॅल्यू आहे ते पण या ठिकाणी जे आपलं x2 आहे आपण त्या ठिकाणी पुटअप करायचं. सो putting these values in equation 3 की ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण इक्वेशन 3 मध्ये या ठिकाणी काय करायचे आहेत? पुटअप करायचे आहेत. सो या ठिकाणी इक्वेशन 3 काय सांगते? डेल पी अपॉन P1 नॉट इज इक्वल टू x2 आहे, पण x2 ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट केली ती काय आहे? N2 अपॉन N1. पण त्या ठिकाणी डेल पी P1 नॉट इज इक्वल टू N2 ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? W2 आणि अपॉनला कोण आहे या ठिकाणी? M2. आणि या ठिकाणी कोण आहे? N1 नेक्स्ट आहे. मग N1 ची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी? W1 आणि अपॉनला कोण आहे त्या ठिकाणी? M1. आता हेच जे आहे ते मी कसं लिहू शकतो? डेल पी P1 नॉट इज इक्वल टू इकडे कोण आहे? W2 आणि अपॉनला कोण आहे या ठिकाणी? M2. आता आपण काय करायचंय की जे खाली असेल ते आपण वरती लिहायचं, जे खाली असेल ते आपण वरती लिहायचं आणि जे वरती होतं ते आपण या ठिकाणी खाली लिहायचं. मग इथे कोण असेल? W1. ठीक. सो जे आपलं ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. जे आपलं फायनल इक्वेशन या ठिकाणी आपण लिहू शकतो ते कसं येईल? डेल पी P1 नॉट इज इक्वल टू W2 इंटू M1 आणि नेक्स्ट कोण आहे? M2 इंटू W1. किंवा हेच जे आहे ते आपण कसं लिहू शकतो? डेल पी म्हणजे कोण आहे? चेंज इन प्रेशर, आणि तो आपण कसा लिहितोय? P1 नॉट मायनस P1 नॉट इज इक्वल टू W2 इंटू M1 आणि अपॉनला M2 इंटू W1. हे जे आहे दिस इज अ फायनल इक्वेशन फॉर द वेपर प्रेशर लॉवरिंग. थँक्यू.